हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर चला आता सायंकाळची वेळ आहे आणि सगळं सायंकाळचं रुटीन आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि मी कुठे आलेली आहे ते पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला सांगतेच मी। तर व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच आपले व्हिडिओ नेहमी बघण्याकरिता चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या। तर आता सायंकाळी ना मी घराच्या मागच्या भागाने जे शंकरजीचं मंदिर आहे तर तिथे आलेली होती। तर त्या मंदिराचाच हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे जो की मी तुम्हाला दाखवला आता। खूप छान अशी शांतता आहे आणि एक मंदिर घराच्या समोरही आहे जे की मी याआधी बरेचदा तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलेलं आहे, मात्र हे नव्हतं दाखवलेलं तर पुढे व्लॉगमध्ये दाखवते मी तुम्हाला। आणि या भागाने जास्त काही यायचं कामही पडत नाही, त्याच्यामुळे मलाही माहिती नव्हतं की इथे असे छान फिटनेस इक्विपमेंट वगैरे सगळे लागलेले आहे। तर अपेक्षाने मला सांगितलं की इथे खूप छान मम्मी ग्रीन जिम वगैरे लागलेलं आहे। तर आम्ही सगळे फ्रेंड्स म्हणजे तिच्या सगळ्या मैत्रिणी आहेत या, तर आम्ही खेळायला जातो म्हणून। मात्र मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही एकटे जाऊ नका, मी येते तुमच्यासोबत म्हणून। तर म्हणून मग त्यांच्यासोबत मी देखील इथे आलेली होती। त्याच्यामुळे मलाही माहिती झालं की इथे खूप छान असे सगळे एक्सरसाइजेस करिता सगळे फिटनेस इक्विपमेंट वगैरे लागलेले आहेत म्हणून। तर ही बघा तनू आमच्या घराच्या शेजारी राहते, कशी करते ती बघा। आणि खरंच तिला बघून खूप हसू येत होतं मला आणि खरंच बालपण खूप छान असतं। आणि ती जिथे बसली होती ना तर ते समोरचे जे रॉड आहे ते तिला ओढता येत नव्हते, त्याच्यामुळे ती तशी करत होती। म्हणजे ती तिच्या पद्धतीने तिथे बसून छान अशी एन्जॉय करून राहिलेली होती। तर चला त्यानंतर मीही मस्त अशी सायकलिंग करून घेतली आणि मला सगळ्यात जास्त ही सायकलिंगच आवडलेली होती तिथे। तर मुलांसोबत मी देखील इथे भरपूर एन्जॉय केलेलं होतं, कारण एक्सरसाइज तर झालेलीच होती, मात्र त्यासोबतच मुलांसोबतही मला भरपूर असा वेळ छान घालवायला मिळालेला होता आणि अगदी त्यांच्यासोबत मला माझं बालपण जगल्यासारखं वाटत होतं। आणि आता निघालेलो होतो, मात्र मुलांना मला आवाज देता देता झालेलं होतं, कारण त्यांची तिथनं निघण्याची काही इच्छा होतच नव्हती। तर म्हटलं घरी जाता जाता मंदिरात दर्शन करून घ्यावं म्हणून मुलींना सगळ्यांना दर्शनाला मंदिरात घेऊन आलेली होती मी। तर सगळ्यांनी दर्शन वगैरे करून घेतलं मंदिरामध्ये। तर इथे शिवजी, साईबाबा, गणपती, दुर्गादेवी अशा भरपूर मूर्त्या आहे छान। आणि छान आहे अगदी मंदिर वगैरे पण, मंदिराचा परिसर वगैरे खूप छान आहे, तुम्हाला मी दाखवलाच। तर दर्शन वगैरे करून घेतलं, कारण घरी आता स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे। थोडीफार स्वयंपाकाची तयारी मी करून आलेली होती, मात्र थोडाफार राहिलेला आहे। आणि हे देखील आता ऑफिसमधनं येतील, सक्षमही ट्युशनवरून येईल, कारण आज दोनही वेळेस त्याची ट्युशन होती, सकाळी आणि सायंकाळी। तर आल्यानंतर देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा वगैरे लावून घेतला मी। तर जाण्याआधी ना मी इकडे डाळ भाजीचा कुकर लावून गेलेली होती, इकडे भात वगैरे ना करून गेलेली होती। तर डाळ पालकला तडका देते, चला। तर डाळ पालकला तडका देऊन झाला माझा आणि त्यानंतर मला चटणी बनवायची होती। तर मी नेहमीच ही चटणी बनवत असते, मात्र तुमच्यासोबत शेअर केलेली नव्हती, तर पहिल्यांदाच शेअर करते। तर आधी तव्यावर अगदी थोडं तेल घेतलेलं आहे, त्यानंतर लसण ना सालासकटच मी याच्यामध्ये टाकलेलं होतं
त्यानंतर शेंगदाणे आणि लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहे. तर थोडा वेळ त्याला तेलामध्ये ना छान परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर मग थोडा वेळ ना थंड होण्याकरिता मी एका प्लेटमध्ये त्या काढून ठेवल्या होत्या. तर हे बघा, या आहेत शेलण्या. तर ही एक रानभाजी आहे. तर हे घेऊन आलेले होते. मीही हा प्रकार पहिल्यांदाच बघितलेला आहे. तुम्ही बघितला आहे का, किंवा तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला. तर थोड्या ना टोंडरे वगैरे असतात ना, तशासारख्याच त्या दिसून राहिलेल्या होत्या. आतमध्ये अशा बिया वगैरे होत्या त्याच्यामध्ये. तर यांनी मला तळायला सांगितलेल्या होत्या त्या, की डाळभाजीसोबत वगैरे, फोडणीच्या वरणासोबत वगैरे छान वाटतात तोंडी लावण्याकरिता वगैरे खायला. म्हणून मग त्या मी तळलेल्या होत्या. तर आणि खाताना ना जशी दही मिरचीची चव असते ना, थोडी तशीच वाटत होती मला, पण थोडा हलका कडवटपणा होता त्याच्यामध्ये. तर तुम्ही कधी खाल्ला आहे का हा पदार्थ? नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही सांगा. तर चला, आता मला ही चटणी करून घ्यायची होती. तर मी मिक्सरमध्ये फिरवणार होती, म्हणून त्याला मला थंड करायचं होतं. मात्र मग सक्षम म्हणाला की तू खलबत्त्यातच बनवती चटणी, त्याच्यात ती छान वाटते. म्हणून मग यातच करायला घेतली मी. आणि जर मिक्सरमध्ये करायची असेल तर चालू बंद करत असं 1 ते 2 सेकंदच फक्त ना ती फिरवावी लागते. म्हणजे मिक्सर थोडीशी अशी जाडसर भरडसारखी राहिली तेव्हाच ती चवीला छान वाटते. तर बघा, त्याच्यामध्ये थोडं मी मीठ घातलेलं होतं चवीकरिता आणि थोडं तिखट घातलेलं होतं. तर चवीला खूप छान लागते ही चटणी आणि बरेच दिवस टिकते. तसंच प्रवासात देखील आपण ही चटणी ना खाण्याकरिता घेऊन जाऊ शकतो. तर नक्की ट्राय करून बघा. तर चला, आता जेवणाची वेळ झालेली होती, त्यामुळे मग ताटं वगैरे वाढून घेतले. तर असा होता आजचा सगळा सायंकाळचा व्लॉग. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आवडला असल्यास लाईक करा. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.